बीकेसी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे सायकल ट्रॅक। हा सायकल ट्रॅक बांधण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत। याच्यामध्ये पर्यावरणपूरक अशा पद्धतीने वाहतूक व्हावी, खरं तर हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर या सायकल ट्रॅकची बांधणी करण्यात आली होती। 2011 मध्ये हा सायकल ट्रॅक या ठिकाणी बांधण्यात आला होता आणि या बांधणीसाठी जवळपास 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र आता तब्बल 25 कोटी खर्च करून याच सायकल ट्रॅकला उखडणार आहेत। कारण MMRDचं असं म्हणणं आहे की सायन येथील फ्लायओव्हर बंद केला असल्यामुळे बीकेसी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणं गरजेचं असल्यामुळे या सायकल ट्रॅकला आता तोडण्यात येणार आहे। कोट्यावधी रुपये जे 2011 साली देऊन हा सायकल ट्रॅक या ठिकाणून बांधण्यात आला होता। अर्थात त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्याचं प्रमोशन देखील केलेलं होतं। मात्र आता MMRDAनेच बांधलेला हा सायकल ट्रॅक आता पुन्हा एकदा MMRDAच उखडणार असल्याची माहिती मिळते। त्यासाठी 25 कोटी रुपये कंत्राटदारांना MMRDA देणार आहेत आणि लवकरात लवकर हा सायकल ट्रॅक जो आहे तो उखडणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्याच्यामुळे रुंदीकरणासाठीचं खरं तर हा नेमका उपाययोजना असेल की राजकीय त्यात कोंडी करण्याचा प्रयत्न असेल, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कॅमेरा पर्सन नितीनचा वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।